नमस्कार. दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. PAS येवदा येथील कौशल्य विकास विभागात शासकीय निधी अपहरणांचा गुन्हा दाखल, फिर्यादींच्या तक्रारीनंतर कारवाई. अमरावती जिल्ह्यातील PAS येवदा येथील कौशल्य विकास विभागासाठी संबंधित शासकीय निधी अपहरणात प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधितांविरुद्ध शासकीय निधींच्या अपहरणांचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे विभागात एकच खळबळ उडाली असून निधींच्या वापराबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तक्रारीतील आरोपींची सखोल चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि संबंधित नोंदी तपासल्या जात आहेत. चौकशीनंतर दोषी आढळल्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही संकेत मिळत आहे. या प्रकरणाकडे नागरिकांसह संबंधित विभागांचेही लक्ष लागले असून तपासातून नेमका किती निधी अपहरण झाला, त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे आणि जबाबदार कोण हे आगामी तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलीस स्टेशन येवदा अमरावती ग्रामीण येथे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी फिर्यादी दत्तात्रय लक्ष्मण ठाकरे, उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती यांच्या रिपोर्टवरून आरोपी स्वप्नील पांडे, पुष्पांजल फाउंडेशन, मानकापूर, नागपूर येथील आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 111/26 कलम 318(2), 318(4) व इतर फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुष्पांजल फाउंडेशनच्या वतीने सन 2025 मध्ये ग्राम लोतवाडा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती येथील संत लहानोजी महाराज विद्या मंदिर, बाळासाहेब काळे स्किल इन्स्टिट्यूट येथे 15 ते 45 वयोगटातील युवकांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. परंतु कौशल्य विकास आयुक्तालय यांनी केलेल्या चौकशी दरम्यान असे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण सदर केंद्रावर घेण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले. नमूद पुष्पांजल फाउंडेशनतर्फे घेण्यात न आलेल्या प्रशिक्षणाचे 360 विद्यार्थ्यांचे नाव कौशल्य विकास पोर्टलवर टाकून शासनाला खोटी माहिती देऊन शासनाकडून सदर प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षणाचा पहिला हप्ता 34,57,788 रुपये प्राप्त करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची तक्रार चौकशीमध्ये कौशल्य विभागाच्या निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात ग्राम लोतवाडा येथील संस्थेबद्दल चौकशी करण्यात आली, पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच इतर तांत्रिक तपास सुरू आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे.